नमस्कार. प्रथमतः सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. रामनवमी आज सर्व लोकांनी अतिशय उत्साहामध्ये साजरी केली. आणखी साजरी करणं चालू आहे. काही ठिकाणी ढोल ताशाच्या गजरामध्ये, काही ठिकाणी फटाके वाजवून, तर काही ठिकाणी कथा कीर्तन प्रवचन करून देखील रामनवमी सेलिब्रेट केली जाते, साजरी केली जाते. आणि पहा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, नरसिंह जयंती आणि महाशिवरात्री हे 4 पर्वकाळ अतिशय पवित्र समजले जातात आणि त्यापैकी हा रामनवमीचा एक पर्वकाळ आहे. आजच्या दिवशी भगवान श्रीरामांचा जन्म, लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्नांचा जन्म अयोध्येमध्ये राजा दशरथ आणि त्यांच्या 3 राण्या यांच्या पोटी झाला होता, हे आपल्याला माहिती आहे. परंतु राम कोण होते किंवा त्यांचा इतिहास काय किंवा त्यांचं जीवन कार्य काय, याच्यावर थोडी आपल्या परीने आपण दृष्टिक्षेप टाकूया. पहा, प्रथमतः भगवान श्री विष्णू यांनी रामाचा अवतार घेतला असं आपल्याला सर्वांना विख्यात आहे. पहा, ज्यावेळेस धर्तीवर पाप वाढतं किंवा अनर्थ वाढत असतो त्यावेळेस देव कोणत्या तरी रूपामध्ये अवतार घेतात आणि या दुष्टांचा संहार करतात. ते आपल्याला गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवति भारता अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे ज्या ज्या युगामध्ये या धर्तीवर अन्याय वाढेल, अधर्म वाढेल, त्यावेळेस मी धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेईल असं भगवान स्वतः म्हटलेले आहेत. मग हा रामाचा जन्म कशासाठी आणि रामाचा जन्म भगवान विष्णूंनी एक देव म्हणूनच घेतला आहे का किंवा ईश्वर म्हणूनच घेतला आहे का, हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर पहा, भगवान विष्णूंनी रामाचा जन्म हा देव म्हणून घेतला नाही, ईश्वर म्हणून, भगवान म्हणून घेतला नाही, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला प्रश्न पडेल की राम तर आपण रामांना देव म्हणतो, प्रभू म्हणतो, ईश्वर म्हणतो, मग आता राम देव नव्हते का? पहा, राम देव होते, देव आहेत आणि देवच राहणार. परंतु ज्यावेळेस रामाचा जन्म झाला त्यावेळेस राम हे देव नव्हते, लक्षात ठेवा. किंवा भगवान विष्णूचा जन्म हा देव म्हणून राम अवतार झाला नाही. कारण की रावण हा एक राक्षस होता आणि रावणाचं त्यावेळेस साम्राज्य वाढत होतं, रावणाचा दुष्टपणा वाढत होता आणि सर्व देवांना प्रश्न पडला की आता हे रावणाला आवर कसा घालायचा, हे रावणाचं जे काही दुष्टपण आहे कसं कमी करायचं. सर्व देवांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं की आपल्याला कुणाला तरी अवतार घ्यावा लागेल. मग कोणता अवतार घ्यायचा, काय अवतार घ्यायचा? मग आपण तर सगळे देव आहेत, मग आपण मारू शकत नाहीत का? तर नाही. रावण हा एक शिवाचा भक्त होता, महादेवाचा भक्त होता. महादेवाची त्यांनी आराधना करून महादेवाला प्रसन्न करून घेतलं होतं. तो मोठा पंडित होता आणि त्याला महादेवाकडून एक वरदान मिळालं होतं की तुझा मृत्यू हा कोणत्याच देवाच्या, राक्षसाच्या, गंधर्वाच्या हाताने होणार नाही. हे रावणाने वरदान मागून घेतलं होतं आणि भगवान शिवाने त्याला तसंच तू म्हटलं, ते वरदान त्याला मिळालं. मग याच रावणाने काय केलं होतं, सर्व देवगणांना बंदिस्त केलं. सर्व शनी असल, इंद्र, कुबेर, चंद्र, हे सर्व जे काही देव असतील स्वर्गातील, हे सर्व देवांना त्याच्या बंदी शाळेमध्ये बंद केलं आणि शनीला तर त्याच्या पायाखाली ठेवलं होतं. म्हणजे इतकी रावणाची शक्ती होती आणि ही शक्ती कोणत्याच देवाला आवरत नव्हती, कारण महादेवानं वरदान दिलं ना. आता कोणता देव तर आवरू शकत नाही. मग आता विचार पडला विष्णूला की आता त्याला आवर कसा घालायचा. कारण की पहा, रावणाने काय केलं होतं, मी कोणत्याच देवाच्या हाताने, राक्षसाच्या हाताने, गंधर्वाच्या हाताने म्हणून मरू नये हे त्याला वाटत होतं. परंतु तो एक विसरला की तो मानवाच्या हाताने म्हटला नाही का, कारण त्यावेळेस मानवाकडे कोणती शक्ती नव्हती, युक्ती नव्हती आणि त्यामुळे मानव एक चिल्लर समजला जात होता. मग हा मानव आपल्याला तर मारू शकत नाही, म्हणजे देव, राक्षस, गंधर्व मारू शकत नाही, तर हा मानव कोण आला? त्याच्यामुळे ते मानवाचं वरदान मिळालंच नाही. म्हणजे देवांनी ठरवलं की आपल्याला आता कुणाला तरी मानव म्हणून या पृथ्वी तलावर अवतार घ्यावा लागेल. मग राजा दशरथाच्या पोटी भगवान विष्णूंनी रामाचा अवतार घेतला आणि तो रामाचा अवतार देव म्हणून नाही तर मानव म्हणून घेतला. आपण पूर्ण रामायण पाहिलं, रामाचं चरित्र पाहिलं असेल,
बघितलं असेल किंवा ऐकलं असेल तर आपल्या एक लक्षात येतं की राम हा पूर्णतः पुरुषोत्तम आहे, परंतु राम हा देव म्हणून त्याचं कृती करत नाही. राम अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये तुम्हाला अनेक चमत्कार पाहायला मिळतात, नरसिंह अवतारामध्ये पाहायला मिळतील, परशुराम अवतारामध्ये पाहायला मिळतील, परंतु राम अवतारामध्ये पाहायला मिळत नाही. रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलं, ते संस्कृतमध्ये आहे. त्याच्यानंतर तुलसी रामायण संत तुलसीदासनी लिहिलं. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये संत एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं. आणि या रामायणामध्ये आपल्याला 7 कांड पाहायला मिळतात, म्हणजे 7 खंड म्हणा किंवा पार्ट म्हणा किंवा ते भाग म्हणा रामायणाचे पाहायला मिळतात. आणि त्या 7 कांडापैकी पहिलं बालकांड आणि शेवटचं उत्तरकांड जर सोडलं तर त्याच्यामध्ये रामाने समजा थोडाफार चमत्कार दाखवला असेल किंवा त्याची शक्ती, दैवी शक्तीचं थोडं प्रदर्शन केलं असेल, परंतु जे मधले 5 कांड आहेत त्या कांडामध्ये म्हणजे तिथं युद्धकांड असेल, अरण्यकांड असेल, सुंदरकांड असेल, अयोध्यकांड असेल, हे सर्व कांड असतील. याच्यामध्ये रामाने ही मानवी भूमिका बजावली, म्हणजे मानव काय करू शकतो, मानवानं कसं वर्तन करायचं किंवा आदर्श व्यक्तीचं वर्तन काय, हे आपल्याला त्या रामायणामध्ये पाहायला मिळतं. म्हणून रामाचा जो अवतार आहे तो रामाचा अवतार हा देव म्हणून नाही तर रामाचा अवतार आपल्याला मानव म्हणून रामाकडे पाहिलं पाहिजे. आता रामाने बालकांडामध्ये काय केलं होतं की ते धनुष्य तोडला, धनुष्य कुणालाच तुटत नव्हता. ठीक आहे, ते एक आपण अपवाद काही वगळता. त्याच्यानंतर ज्यावेळेस रावणाला मारलं आणि ते विमानाने अयोध्येला आले होते, देवानीच ते विमानही पाठवलं होतं, म्हणजे जास्त काही चमत्कार आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्याच्यानंतर रामाला वनवास झाला. ठीक आहे, त्याच्या सावत्र आई कैकेयीने वनवासाला पाठवावे रामाला म्हणून असं राजा दशरथाकडे एक मागणी मागली होती आणि त्याच्या अनुषंगाने रामाला वनवासाला जावं लागलं. मग रामासोबत लक्ष्मण आणि सीता या देखील वनामध्ये गेल्या होत्या. आता वनामध्ये जात असताना रामाने अतिशय मानवी भूमिका साधली होती. पहा, जर राम देव होते तर मग तिथं वनामध्ये गेल्यानंतर रामाला कष्ट काहीच पडले नसावेत, पडायला नाही पाहिजे होते, किंवा रामाला कोणता काटा टोचायला नाही पाहिजे होता. सर्व तिथं जंगलामध्ये गेला, वनात गेला तरी ऐशारामच पाहिजे होतं, वैकुंठच पाहिजे होता. आणि राज घराण्यामध्ये जरी राहिले असते तरी त्यांना राजवैभवाचं सुख मिळालं असतं, नाही वनामध्ये राहिले असते तरी राजवैभवाचं सुख मिळालं असतं, कारण ते देव होते. परंतु तिथं तसं झालं नाही. राम वनवासाला गेले, त्यांना वनवासामध्ये जो काही त्रास असतो तो त्रास त्यांनी सहन केला. काटे त्यांच्या पायामध्ये मोडले. काही प्रसंगी सीतेला ज्यावेळेस काटे मोडत होते त्यावेळेस राम उचलून घेत होते. लक्ष्मण त्यांना फळे, कंदमुळे असे आणून देत होते आणि त्यांच्यावर त्याचा उदरनिर्वाह होत होता. हे देखील आपल्याला ऐकायला पाहायला मिळालं आहे. त्याच्यानंतर पहा, ज्या वेळेस रावणाने माता सीतेचे अपहरण केले आणि हे अपहरण केल्यानंतर राम एक मानवाप्रमाणे, एक साधा माणूस कसा करतो की त्याची जर समजा बायको कुठं माहेरला गेली असेल तर तिला सारखा फोन करून बोलतो, कधी येणार आहे तू, कशीस, कुठे. तसं रामानं देखील केलं आहे. पहा, ज्यावेळेस माता सीतेला रावणाने अपहरण करून नेलं त्यावेळेस राम हे एका वेड्या पुरुषासारखं, वेड्या माणसासारखं वागत होते, करत होते. कोणत्याही झाडाला मिठी मारत होते की हे सीते तू कुठं आहेस, तूच माझी सीता आहे, किंवा प्रत्येकाला जे दिसेल त्या रामाला ही सीताच कुठेही दिसत होती, त्याची म्हणजे बायको दिसत होती. इतका राम म्हणजे वेडा झाला होता त्या बायको. म्हणजे एक मानवी कृती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. पहा, तसंच शोध घेत असताना मग आता रामाला जटायूने सांगितले की तुमची जी सीता आहे ती रावणांनी अपहरण केलं आहे, रावणांनी नेली आहे. मग तुम्ही काय करा, तुम्हाला जर सीता पाहिजे असेल तर तुम्ही सुग्रीवांची मदत घेऊ शकता. मग ते त्यांनी सांगितलं की सुग्रीव या ठिकाणी किष्किंध त्यांचं राज्य आहे आणि ते राज्य सध्या वालीने बळकावलं आहे. वाली म्हणजे सुग्रीवाचा भाऊ. मग त्या ठिकाणी राम गेले. मग आता रामांना त्या ठिकाणी युक्ती करायची होती, सुग्रीवांसोबत युती करायची होती आणि युती करून मग ते सुग्रीवाचं जे काही सैन्य असेल त्या ठिकाणी हनुमंत सुग्रीवाचा प्रधान होता, त्या हनुमंताला घेऊन सीतेचा शोध घ्यायचा होता. म्हणून त्यांनी एक युती केली. काय युती केली, आता त्या ठिकाणी वाली आणि सुग्रीव हे दोघं भाऊ, त्या दोघांमध्ये वैर. ठीक आहे, मग आता हे वैर झालं, मग ते आता राज्य सुग्रीवाला मिळायला पाहिजे. कारण त्या वालीनं काय केलं होतं,
सुग्रीवाची बायको घेतली आणि त्याचं राज्य देखील घेतलं आणि त्याला राज्याच्या बाहेर हाकलून दिलं. मग तो सुग्रीव एका टेकडीवर जाऊन, एका पर्वतावर जाऊन आपला उदरनिर्वाह करत होता. त्याच्यासोबत हनुमंत हे होता. ठीक आहे. आणि मग लक्ष्मण आणि राम सुग्रीवाकडे गेले. त्यावेळेस सुग्रीवांना संशय आला की हे कोणीतरी नवीन पुरुष दिसत आहेत, मग आता हे आपल्याला मारण्यासाठी आले काय. त्यावेळेस त्या सुग्रीवाने हनुमंताला पाठवलं. मग हनुमंतानी त्यांची शहानिशा केली की आपल्याला मारण्यासाठी आले नाही, ते राम लक्ष्मण आहेत, ते सीतेची शोधासाठी इथं आलेले आहेत आणि ते आपल्याशी मैत्री करू इच्छित आहेत. मग आपण त्यांच्याशी मैत्री करावं का. त्यावेळेस सुग्रीवांना विश्वास आला नाही की खरे आपली मैत्री कशी काय करतील हे राम. मग त्यांनी समजा सांगितलं की तुम्हाला जर खरी शक्ती असेल तुमच्याकडे तर तुम्ही काय करा, हे जे 7 झाड आहेत ते एका बाणामध्ये उडवा किंवा ते एका बाणामध्ये झाड विध्वंस करा. मग आता राम हे एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी होते, म्हणजे त्यांच्याकडे जी शक्ती होती ती सर्व बाणामध्ये होती. मग ते एक बाण लावला आणि 7 झाड एका बाणामध्ये उडवले. मग त्यावेळेस सुग्रीवांना विश्वास पटला की नाही नाही, आता रामाकडे आपण युती करायला काहीच हरकत नाही. आणि मग त्यांच्यामध्ये करार झाला. काय करार झाला की रामाने सुग्रीवांसोबत युती करायची, सुग्रीवांनी सीतेचा शोध घेण्यासाठी रामाला मदत करायची आणि त्याच्या मोबदल्यामध्ये अगोदर राम काय करणार की सुग्रीवांचं जे काय राज्य आहे वालीने बळकावलेलं ते राज्य घेणार, वालीला प्रसंग पडला तर मारणार जर तो राज्य देत नसेल, आणि आपलं काम पुढं चालू देणार. मग आता वाली हा एक शक्तिशाली वानर होता, इतका शक्तिशाली होता की रावणाची शक्ती आपल्याला माहिती की सर्व देवांना रावणाने बंदिस्त केलं होतं आणि त्याच रावणाला या वालीने बंदिस्त केलं होतं. आणि अंगदाच्या असं म्हटलं जातं की पाळण्याला त्याला बांधलं होतं किंवा त्याला एका बंदीशाळेमध्ये बंद केलं होतं. कुणाला, रावणाला वालीने बंद, म्हणजे वालीमध्ये इतकी शक्ती होती. आणि तिथं बंद केलं असताना रावणाचा जो काय रावणाचे आजोबा आहे ते आजोबा त्या ठिकाणी आले, ते देखील ऋषी होते. आणि मग त्यांनी काय केलं की म्हटले, वाली आमच्या नातवाला तू बंदी केलंस, त्याला सोडून दे. अरे तुम्ही दोघांनी युती केली तर सर्व पृथ्वीचं राज्य तुम्ही भोगताल, मग तुम्ही भांडण कशाला करतायत किंवा बंदी कशाला करून ठेवलंय, त्याला सोडून दे. मग असे त्या दोघांमध्ये युती झाली, कुणामध्ये, वाली आणि रावणामध्ये. मग त्यांच्यामध्ये युती काय झाली की किष्किंधाचं राज्य हे वाली चालवणार आणि तिकडे लंकेचं राज्य हे रावण चालवणार. मग त्यांच्यामध्ये अशी युती झाली. मग जर काय प्रसंग पडला तर रावणाचं सैन्य इकडे येत होतं आणि यांचं सैन्य तिकडे जात होतं, अशी त्यांची युती होती. मग आता रामाने जर वालीला मारायचं झालं असतं तर रामाकडे, राम पहा आता सांगतो की राम हे त्या अवतारामध्ये भगवान नव्हते, देव नव्हते. मग आता वालीला जर मारायचं असेल तर रावणाने कपट नीतीचा अवलंब केला आणि युद्धामध्ये कपट नीती मानवाला चालते, देवाला चालत नाही. आता रामाने कपट केलं की देव म्हणून कपट केलं नाही तर एक मानव म्हणून कपट केलं. आणि ज्यावेळेस सुग्रीव आणि वालीची एक युद्ध लागलं, त्या युद्धामध्ये वालीची शक्ती जास्त होती, वाली सुग्रीवांना मारत होता. आणि मग रामाने कपटाने बाण मारला आणि वालीचा वध केला. मग ही गोष्ट एक देव म्हणून रामाला शोभत नाही, परंतु एक योद्धा म्हणून, एक वीर पुरुष म्हणून एक कपट नीती त्या युद्धामध्ये चालते आणि ती योग्य आहे. म्हणजे ही देखील एक मानवी कृती, सांगायचं तात्पर्य काय की ही एक मानवी कृती जी की रामाकडून केली गेली. त्याच्यानंतर आणखीन मानवी कृती, ज्यावेळेस राम हे समुद्र उल्लंघन करत होते, समुद्र पार करून त्यांना जायचं होतं आणि हनुमंताने लंकेचा शोध लावला होता, सीता कुठे ती देखील हनुमंताला माहित होती. मग आता ते उड्डाण करून समुद्र उल्लंघन करून कसं जायचं हा प्रश्न पडला. त्यावेळेस राम तपस्याला बसले की समुद्राने वाट द्यावी. पहा, म्हणजे एक मानवी कृती आहे की विनंती करत होते की समुद्रा आम्हाला तू वाट दे. पहा, आता देव आणि देवाने, जर राम देव असते, रामाने देव म्हणून भूमिका केली असती तर फक्त समुद्राला एक सांगितलं असतं की तू आम्हाला
लगेच वाट दिली असती, परंतु रामाने काय केली, तपस्या केली आणि त्या तपस्याला देखील समुद्र लवकर पावला नाही. म्हणून रामाची जी एकच शक्ती त्या ठिकाणी होती, बाण. तो बाण काढला आणि राम म्हटले की आता एका बाणामध्ये मी समुद्र सर्व आटून टाकतो आणि इथून वाट करतो. मग ती एक आपल्याला दैवी शक्ती थोडी दिसते, परंतु ती अप्लाय केली नाही, ती प्रत्यक्षात उतरवली नाही. लक्षात घ्या. लगेच त्या ठिकाणी समुद्र आला आणि समुद्राने विनंती केली की रामा, तुम्ही जर एक बाण केला, वाट केली, ह्याच्यातील अनेक जलाशय मरतील, त्याच्यामुळं तुम्ही काय करा की याच्यामध्ये एक सेतू बांधा. आणि त्या ठिकाणी मग सेतू बांधण्यात आला. मग ते सेतू बांधण्यासाठी जो दगड वापरला, तो दगड असा होता, ते पहा, सायंटिफिक जर रिझन पाहिलं तर असे काही दगड असतात की ते दगड पाण्यावर तरंगतात आणि तशा दगडापासून ते सेतू बांधण्यात आला. त्या ठिकाणी मग रामाचं नाव जय श्रीराम राम असं टाकलं आणि त्या ठिकाणी सेतू पूर्ण बांधला गेला. ही देखील आपल्याला एक मानवी कृती दिसते, कारण की पहा, त्या काळात वानर सेना जर पाहिली तर 18 पद्म वानर म्हणजे असंख्य असे वानर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे जो आपण समुद्राच्या एका काठाला उभा राहिला तर एका काठाला जिकडे तिकडे पाणीच पाणी, आणि दुसऱ्या जर काठाला पाहिलं तर जिकडे तिकडे वानरच वानर, आपल्याला नजर जाईल तिथपर्यंत वानर दिसतात. इतके वानरांची संख्या ही रामापाशी होती. म्हणजे आता त्या प्रत्येक वानराने एक मोठा दगड आणि त्यांच्यापाशी शक्ती देखील होते, मोठे तसे दगड आणले तर समुद्रातून ते त्यांनी सेतू बांधला. ही देखील एक दैवी शक्ती नाहीये, दैवी कृती नाहीये, तर एक मानवी कृती आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. त्याच्यानंतर काय झालं होतं की ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली आणि शक्ती लागली असताना रामाने जे काही कृत्य केले ते देखील मानवी कृत्य होते. की मग रामाने लक्ष्मणासाठी एक टाव फोडला. लक्ष्मणा, तुम्हाला सोडून का गेला, तू माझ्यावर रागवला का, रुसला का, तुम्हाला फळं आणून देत होता, तू माझी सेवा करत होता, त्याच्यामुळे तू रुसला का. म्हणजे एक आपल्याला पाहायला मिळतं की एक मानवी कृती. फक्त रामाने एक हात फिरवला असता तर लक्ष्मण लगेच उठला असता, परंतु तसं झालं नाही. त्या ठिकाणी मग हनुमंताला ते जे काय संजीवनी आणण्यासाठी जावं लागलं. मग संजीवनी सापडली नाही, हनुमंताने पूर्ण पर्वत आणला. ठीक आहे, हनुमंताने तरी दैवी शक्ती दाखवली, परंतु रामाने दाखवली नाही. मग राम म्हटले असते, तुला हनुमंत जायचे का, ठीक आहे, माझ्या बाणावर बस, एक बाण सोडतो आणि तिकडे लगेच एका क्षणामध्ये जाशील. पण नाही, हनुमंताने स्वतःने उड्डाण केली आणि त्या ठिकाणी हनुमंत गेले. मग येत असताना भरताची भेट झाली. मग त्या भरताने तरी समजा त्या हनुमंताला बाणावर बसवलं आणि लगेच रामापाशी पाठवलं, परंतु रामाने कोणतीच तिथेही दैवी शक्ती दाखवली नाही. एक मानवी कृत्य आपल्याला केल्याचं पाहायला मिळतं. अशा प्रकारे रामायणामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक कृती ही मानवी कृती आहे. आपल्याला कोणतीच अशी दैवी शक्ती रामाकडून पाहायला मिळाली नाही. ज्यावेळेस रामाने रावणाचा वध केला आणि रावणाचा वध केल्यानंतर आपल्याकडून ब्रह्महत्येचं पात्र घडलं, कारण रावण हा एक ब्राह्मण, विद्वान ब्राह्मण होता आणि असे रावणाचं पूर्ण कुटुंब आपण विध्वस्त केलंय. म्हणजेच अनेक ब्राह्मण आपल्याला मारलेत, म्हणून रामाने राजसूय यज्ञ केला होता. हे देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे सर्व यज्ञदान हे सर्व मानवाकडून केलं जातं की आपल्याकडून काय पाप घडलं असेल, ठीक आहे, तर त्याचे पाप नाहीसं व्हावं यासाठी असे यज्ञ केले जातात. हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. पहा, आता हे जे रामायण आहे त्या रामायणातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. कोणत्या गोष्टी शिकायला मिळतात तर भावाभावाचं नातं कसं असायला पाहिजे, नवरा बायकोचं नातं कसं असलं पाहिजे, ठीक आहे, त्याच्यानंतर बाप लेकांचं नातं कसं असायला पाहिजे, हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. किंवा भावाभावामध्ये जर भांडण झाले तर त्याचा काय परिणाम होतो. पहा, रावण आणि बिभीषण यांचं जर भांडण झालं नसतं किंवा रावणाने बिभीषणाचं ऐकलं असतं तर कदाचित लंका ही गेली नसती आणि युद्धही झालं नसतं. जर वालीने सुग्रीवाचं किंवा रामाचं ऐकलं असतं तर सुग्रीव देखील मेला, वाली देखील मेला नसता, वध झाला नसता रामाच्या हाताने. हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे काही बंधुप्रेम असतं ते बंधुप्रेम देखील आपल्याला पाहायला मिळतं. जसं की राम लक्ष्मणाचं बंधुप्रेम, राम भरताचं बंधुप्रेम. आता त्याच्यामध्ये आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरताचं जे काही बंधुप्रेम आहे ती थोडी गोष्ट सांगतो. कारण की लक्ष्मणाबद्दल आपल्याला माहित असतं की लक्ष्मणांनी काय केलं होतं, बंधूसाठी फक्त शिक्षा म्हणजे वनवास झाला होता रामाला, आणि रामाला वनवास झाला, आपल्या बंधूला वनवास झाला, म्हणून स्वतःचा जीव संकटात टाकून फक्त रामाची सेवा करण्यासाठी 14 वर्ष ज्यांनी निरंकार रामाची सेवा केली असे लक्ष्मण आपल्याला पाहायला मिळतात. परंतु
त्याचबरोबरीने भरताचं देखील आपल्याला प्रेम या रामायणातून शिकायला मिळतं, पाहायला मिळतं, ते विसरता कामा नाही. पहा काय प्रेम होतं. ज्यावेळेस राम वनवासाला गेले त्यावेळेस भरत आणि शत्रुघ्न त्यांच्या आजोळी होते, मामाचे इथे होते. आणि ज्यावेळेस ते आजोळाहून अयोध्येला आल्यानंतर त्यांना समजलं की रामाला वनवास झाला. मग रामाला वनवास झाला, कुणामुळे झाला, का झाला, सगळी कहाणी त्यांना माहिती झाली. त्यावेळेस भरतांनी त्यांच्या जी काही सखी आहे कैकेयीला खूप वाईट बोलले की तू माझी आई नाहीस, तू माझा जो काही सखा भाव आहे देवासारखा, त्याला तू वनवासाला पाठवलंस, असं केलं तसं केलंस, तू माझं तोंड बघू नको, मी तुझं तोंड बघत नाही. म्हणजे एक असा राग आला होता की कैकेयीने आपल्या आईने का रामाला पाठवलं, इतका आपला देवासारखा भाव आणि त्याला वनवासाला पाठवलं, ही गोष्ट भरताला पटली नाही. मग काय केलं की भरतांनी ठरवलं आता रामाला कोणत्या हालतीमध्ये परत आणायचं. मग भरतांनी काय केलं की सर्व सैन्य घेऊन, त्याच्यामध्ये त्यांच्या सर्व माता, त्याच्यानंतर त्यांचे गुरु वशिष्ठ ऋषी, सर्व प्रजाजन, प्रधानमंत्री सुमन, हे सर्व त्या ठिकाणी गेले आणि रामाला विनंती केली की राम, आम्ही तुम्हाला घेण्यासाठी आलोत, तुम्ही आता चला, अयोध्येला वापस चला, तुम्ही आता वनामध्ये राहू नका, बस झालं तुमचं. त्यावेळेस राम म्हटले, भरता तुम्ही नेण्यासाठी आलात, ठीक आहे, ओके, परंतु मी येऊ शकत नाही. का येऊ शकत नाही? कारण की मी पित्याला वचन दिलंय, राजा दशरथाला वचन दिलंय, आणि मी एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असल्यामुळं मला हे वचन भंग करता येत नाही. आणि ही कैकेयीची देखील इच्छा होती, त्यांची इच्छा देखील पूर्ण व्हायला पाहिजे. आणि कारण रामाला माहित होतं ना पुढे जे रामायण घडणार आहे ते रामायण देखील घडलं नसतं, परंतु ते म्हणून दाखवलं नाही रामांनी. म्हणले मी येऊ शकत नाही, मी एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, पित्याचं वचन मोडू शकत नाही. मग भरत म्हणले की तुम्ही पित्याचं वचन मोडू शकत नाही, ठीक आहे, परंतु हा जो तुमचा करार झाला होता बापलेखामध्ये, तुम्हाला माहित नाही ना, मी त्यावेळेस आजोळा होतो, माझ्या देखत झाला असता तर तुम्ही त्याला ऍक्सेप्ट केला असता, परंतु माझ्या देखतही झाला नाही. तुम्ही परस्पर करार केला आणि तुम्ही तर वनवासाला आलात, हे मला पटत नाही. तुम्ही अयोध्येला चला, तुमचं जे काय राज्य आहे ते तुमचंच आहे, मी गादीवर बसणार नाही, मला गादीचा मोह नाही, मी फक्त तुमची सेवा करणार आहे, तुम्ही अयोध्येला चला. भरत हट्ट करतायत आणि तिकडे राम हट्ट करतायत की मी अयोध्येला येऊ शकत नाही, मी वचन दिलेलं आहे, तू काहीही प्रयत्न केला तरी मी येऊ शकत नाही. मग त्यावेळेस भरत म्हणतो, रामा तुम्ही जर अयोध्येला आले नाहीत तर मी माझा प्राण त्याग करेल. त्यावेळेस रामाच्या पायाखालची वाळू सरकली आणि रामाला वाटलं खरंच भरत हा प्राणत्याग करेलच, कारण भरत तसा त्यागी आहे, भोगी नाहीये, त्याला राज्य सुखाचा भोग नाहीये, कोणत्याच लालसा नाहीये, तो प्राणत्याग करेलच. हा विचार आल्यानंतर रामाला पुढं वीर आणि मागाडा अशी त्यांची परिस्थिती झाली. मग हा प्रश्न सोडवायचा कसा? आणि एका ठिकाणी रामाने प्रतिज्ञा घेतली की मी येऊ शकत नाही, मी एक वचनी, एक बाणी, एक पत्नी आहे, आणि एक ठिकाणी भरत म्हणतायत की मी प्राण त्याग करीन जर राम अयोध्येला परत नाही आले तर. मग हा एक धर्मसंकट सर्वांपुढे उभं राहिलं. मग आता हे धर्मसंकट सोडवायचं कसं, कोण सोडवणार? पहा, त्यावेळेस एक सुप्रीम कोर्ट होता, जसा आपला सुप्रीम कोर्ट असतो, कोणत्याच कोर्टमध्ये जर निकाल लागला नाही तर आपल्याला शेवटी सुप्रीम कोर्टमध्ये जाता येतं दिल्लीच्या. तसा त्या काळी एक सुप्रीम कोर्ट होता, कोणता? भरताचे सासरे म्हणजे जनक राजे, जनकपुरीचे जनक राजे ही अतिशय विद्वान व्यक्ती होते. त्यांच्या पुढे कोणताही प्रश्न तुम्ही घेऊन जा, तिचं सोल्युशन झालंच म्हणून समजा, कारण इतकं ज्ञान त्या व्यक्तीकडे होतं. म्हणून गीतेमध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतात त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने कोणत्याच राजाचं नाव घेतलं नाही, कोणत्या प्रजाचं नाव घेतलं, कुणाचाच उल्लेख केला नाही, फक्त एका व्यक्तीचा उल्लेख आढळतो, तो म्हणजे राजा जनकाचा उल्लेख आढळतो, कुणाचाच उल्लेख आढळत नाही. म्हणजे विचार करा की राजा जनक हे किती विद्वान असतील. मग त्या ठिकाणी जनक आले आणि जनक आले की सर्वांना आनंद झाला. म्हणले आता हा जो धर्मसंकट आपल्या पडलं होतं, हा जो प्रश्न पडला होता तो प्रश्न मिटलाच म्हणून समजा. म्हणजे इतकी पावर त्या जनक राजामध्ये होते. मग जनक राजा आले, त्यांना आसन टाकलं, बसले, विचारलं काय तुमचा प्रश्न आहे, काय प्रश्न पडला. त्यावेळेस वशिष्ठ ऋषींनी सांगितले की राम असं म्हणतात की मी एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, पित्याला वचन दिलंय की मी येऊ शकत नाही, आणि भरत म्हणतात जर राम आले नाहीत तर मी माझ्या प्राणाचा त्याग करेन. आता हे दोन धर्मसंकट आहेत. मग या ठिकाणी आता तुम्हीच